इथे मी घरच्या घरी अगदी बाजारापेक्षाही टेस्टी आणि हेल्दी असं आम्रखंड बनवलेलं आहे. हे आम्रखंड बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे. अगदी नवीन असला तरीही व्हिडिओमध्ये अगदी खूप टिप्स दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हीही नक्की घरच्या घरी हे आम्रखंड नक्की बनवू शकाल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास रेसिपी, आंब्याचं थंडगार आम्रखंड. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थंडगार आम्रखंड बनवण्यासाठी ते आपल्याला पहिल्यांदा चक्का बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी या वाटीने बरोबर पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. आत्ता इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्याच्यावरती सुती रुमाल टाकलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी दही टाकलेलं आहे. आता आपल्याला या दह्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे. इथे मी हलक्या हाताने असं दाबून याच्यातलं पाणी निथळून घेत आहे. राहिलेलं पाणी निथळण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे आणि असंच आपण या चाळणीमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवू शकता किंवा मग आपल्याला हे असं लटकवून ठेवायचं आहे, म्हणजे थोडं थोडंसं पाणी निथळलं जाईल आणि अशाच पद्धतीने 3 ते 4 तास ठेवायचं आहे, म्हणजे पूर्णपणे पाणी निथळून चक्का तयार होईल. आम्रखंड बनवण्यासाठी इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत. तर हे घरचेच आंबे आहेत आणि इथे बघा, आंब्याला अशा सुरकुत्या पडल्या की समजायचं आहे की आंबा अगदी छान असा पिकलेला आहे आणि असा दाबला की अगदी सहज असा दबला जातोय. आता आपल्याला हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी पाणी ओतत आहे आणि पाणी ओतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आंबे हे धुवून घ्यायचे आहेत. इथे जो देठाचा भाग असतो ना, तिथे चीक किंवा रुचिक लागलेला असतो, तो आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे आंबे आहेत ना, सर्व साईडने व्यवस्थित हलक्या हाताने चोळून घ्यायचे, म्हणजे याच्यावरची धूळ किंवा घाण निघून जाते. आता अशाच पद्धतीने राहिलेलेही आंबे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. आत्ता आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये आम्रखंड तर झालाच पाहिजे. घरच्या घरी आम्रखंड कसा बनवायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. इथे बघा, सर्व आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता काय करणार आहे, आंब्याचा आतला जो गर आहे ना, तो काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. इथे आता मी अशा पद्धतीने हे आंबा कट करून घेत आहे. इथे बघा, अगदी छान असा आतून पिकलेला आहे. आपल्याला या आंब्यामधील सालीचाही गर काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जी आतली गुठळी किंवा कुई असते ना, त्याचाही आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आपण नेहमी विकत श्रीखंड किंवा आम्रखंड आणतो, पण आता आंब्याचे दिवस आहेत तर घरच्या घरी अगदी फ्रेश आणि ताजं केमिकल फ्री आम्रखंड नक्की बनवा. सर्व आंब्यातला गर काढून झालेला आहे. इथे आता आपल्याला साखर टाकायची आहे. इथे मी 5 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. आंबा किती गोड किंवा आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. आता हे आपल्याला छान असं मिक्सरला एकदम अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे बघा, अशा पद्धतीने अगदी स्मूथ असं मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ही जी आंब्याची पेस्ट किंवा आंब्याची प्युरी आहे ना, ती काढून घेते. इथे बघा, अगदी छान असा याचा कलर दिसत आहे. आता आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे. इथे मी गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला आता ही छान अशी प्युरी शिजवून घ्यायची आहे. आता ही प्युरी आपल्याला याच्यातलं पाणी आटेपर्यंत छान अशी कमी गॅसवरतीच शिजवून घ्यायची आहे. याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ही प्युरी आपण अशी शिजवून किंवा याच्यातलं पाणी आटवून घेतल्यामुळे आपलं तयार होणारं आम्रखंड अगदी परफेक्ट बनतं. याच्यामधला कच्चेपणाही जातो आणि जास्त पातळ आम्रखंड तयार होत नाही. अगदी मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जसे आम्रखंड भेटते ना, त्याच पद्धतीने आपलं आम्रखंड तयार होतं.
इथे आपल्याला असं थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे, नाहीतर ही प्युरी आहे ना ती खाली चिकटू शकते. कमी गॅसवरतीच आपल्याला ही प्युरी छान अशी आटवून घ्यायची आहे किंवा याच्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती 5 ते 7 मिनिटे इथे बघा याच्यातलं पाणी आटवून घेतलेलं आहे आणि हे पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे. आपलं ज्या पद्धतीने जाम असतो ना त्याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. याच्यातलं पाणी आटलेलं आहे आणि याच्यातला कच्चेपणाही निघून गेलेला आहे. या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मी हवं तर याच कढईमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हे काढून घेते आणि असं आपल्याला पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून हे लवकर थंड होईल. आता मी हे साईडला ठेवते आणि इकडे आपण जे दही पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं होतं ना ते घेतलेलं आहे. याच्यातलं पाणी भरपूर असं निथळलेलं आहे. आम्रखंड बनवण्यासाठी आपला चक्का तयार झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट असं आहे. याच्यामधलं पाणी भरपूर असं निथळलेलं आहे. आता मी हे या प्लेटमध्ये काढून घेते. असं फेटून घ्यायचं आहे आणि काय होतं, फेटून घेतल्यामुळे याच्यामध्ये असे लम्प्स दिसत नाहीत आणि अगदी क्रीमी टेक्स्चर तयार होतं. बघा याच्यातलं पाणी व्यवस्थित निथळल्यामुळे हे जास्त पातळ दिसत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार आम्रखंड खायला कुणाला आवडत नाही आणि हे आम्रखंड जर आपण घरी बनवलं तर खूप जास्त टेस्टीही होतं आणि हेल्दी होतं. कारण आपण जर बाजारामध्ये किंवा मार्केटमधून जे आम्रखंड आणतो ना त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी केमिकल कलर वापरतात किंवा आणखी काही केमिकल्स वापरतात जेणेकरून हे आम्रखंड भरपूर दिवस टिकलं जातं. पण आपण घरच्या घरी अगदी केमिकल फ्री आम्रखंड बनवू शकतो. इथे बघा हा जो चक्का आहे ना तो आपण छान असा फेटून घेतलेला आहे. टेक्स्चर ही पहिल्यापेक्षा अगदी छान स्मूथ झालेला आहे आणि कलर ही बघा अगदी क्रीमी आणि रिच दिसत आहे. आता हे एकदा फेटून घेतलं ना, ही जी थंड झालेली आपली आंब्याची प्युरी आहे ना ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ही दोन्ही साहित्य चांगली एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. हळूहळू याचा कलरही चेंज होतो आणि आपलं आम्रखंड छान तयार होतं. इथे बघा मी अशा पद्धतीने हे छान असं एकजीव होईपर्यंत हलवून घेत आहे. बघितलं ना, आम्रखंड बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि इथे मी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितल्यामुळे तुम्हालाही बनवायला नक्कीच सोपे वाटेल. मी छान एकजीव होईपर्यंत हलवून घेतलेला आहे आणि ते बघा याचा कलरही अगदी छान आलेला आहे. आता याची कन्सिस्टन्सी मला एकदम स्मूथ हवी आहे, त्यामुळे इथे मी आणखी एक स्टेप करणार आहे. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यावरती अशी पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि ही जे आपलं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित याच्यामधून मी गाळून घेणार आहे. तुम्ही ही स्टेप करणे ऑप्शनल आहे. तुम्हाला करायची असेल तर करू शकता किंवा नाही केली तरी चालेल. सर्वच मिश्रण मी अशा पद्धतीने या चाळणीतून गाळून घेते. इथे बघा सर्व मी गाळून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण चाळणीपासून काढून घेऊया. इथे आता बघू शकता चाळणीला खाली लागलेलं आहे ना ते मी चमच्याने काढून घेत आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायची आहे पाव चमचा वेलची पावडर आणि छान असं आपल्याला ही वेलची पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. वेलची पावडरचा सुगंध आणि टेस्ट या आम्रखंडमध्ये छान लागते. इथे बघा अगदी क्रीमी रिच असं आपलं आम्रखंड छान तयार झालेलं आहे. आता हे आम्रखंड सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे आम्रखंड काढून घेते. बघा याचं टेक्स्चर छान आलेलं आहे, कलर छान आलेला आहे आणि याच्यामध्ये जी आपण वेलची पावडर घातलेली आहे ना त्याचा तर सुगंध अगदी छान येत आहे. आता मी याच्यावरून थोडेसे सजावटीसाठी बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप टाकत आहे. हे टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे.
तुम्हाला टाकायचे नसतील तर नाही टाकले तरीही चालू शकते. इथे बघा अगदी छान असं आम्रखंड तयार झालेलं आहे. हे आम्रखंड आपण फ्रीजमध्ये ठेवून चपाती बरोबर, पुरी बरोबर किंवा असंही खायला खूप टेस्टी लागतं. तर तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्रखंड कसं झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.